बापरे, असा वाटत होता की त्याचं नव करावं की काय. जसा वागत होता तसं काही हरिश्चंद्राची अवगत लागला की काय. ना मैं खाऊंगा न खाने देऊंगा. बरा झाला लवकर रिटायर झाला. आता हे आमचे उचले पटवारी आले ना, बापरे, यांच्यासारखा पटवारी तर पूर्ण म्हणजे मरेपर्यंत हात घालत राहावं की काय असं वाटतं. मस्त आपण पैसे खाते, आपण खाते ना, मलाही खात. पटवारी असा होता असा. उचले साहेबाचा बापरे काय स्वभाव आहे, एक नंबर स्वभाव. अहो, उचले साहेबाच्या 6 महिन्याच्या काळात एक नवी स्कूटर घेऊन टाकलो. नाही तर त्या शिवराम पटवाळेच्या काळात साध्या सायकलला मोहताज होता माणूस. 1 रुपयाला नाही. अरे पण आता रोजच्या रोज 1000-500 ला काही मरण नाही. जे सवय करायचे ते करा. आज मी स्वतः बरोबर अनेकाच्या संस्था पुरवू शकतो, वाटेल त्यावेळेस आराम करू शकतो. आज बापरे, मस्त वास येते फुसफुस. आता हा सुगंध आपल्या मंगलाबाईला आवडला की मंगलाबाई मला पटली तू समजा. 2 महिन्यापासून मंगलाबाईच्या माग फिरत आहो, पण मंगलाबाई मला काही भाव देत नाही. पण असा वास येते. मंगलाबाई वासरच येते का असाच वाटते. आता मंगलाबाई पटल्याशिवाय राहणार नाहीतर तो आमचा उचल्या पटवाडी दादाच्या मालावर फाग्या होता. तो पण ना मंगलाबाईच्या मागे लागलाय, पण मंगलाबाई त्याला बी भाव देत नाही. आज मी एक गंमतच करतो. म्हणजे उचले पटवाळीची बाईसाठी भेट दिली ती माझ्या नावानं देतो आणि माझी असलेली खराब भेट वस्तू उचले पटवाळ्याच्या नावानं देतो. म्हणजे अल्टी पे पलटी. आपलं बी नाव आहे झामा कोतवा. मंगलाबाई, मंगलाबाई, अभे कपडे बदलवते, मस्त दिसते. अरे एक म्हणून दगडी आसामी आली आहे. मग काय डोळे फुटले का? तुझ्या डोळ्यासमोर दिसत आहे कुठं आहे म्हणते. माझ्यासमोर तू का दिसत आहे? तगडी आसामी कुठे आहे म्हटले. तर डोळे फुटले का म्हणतो. मी आपल्याला का चिल्लर माणूस वाटलो की काय. बाई, माझ्याकडे पोत्यानं पैसा पोत्यानं. मग काय, इंग्रजाच्या काळातल्या सोन्याचे हंड आहे ना, त्या हंड्यामध्ये बिस्किट पण आहे. मी उपयोग तुला नोटानं बुजवू शकतो. पण काय बुजवणार? त्याचं काय आहे, ईडी वाल्याची आणि इन्कम टॅक्स वाल्याची भीती वाटते ना. नाहीतर आताच्या आता तुला नोटानं बुजवून टाकलो असतो. ईडी वाल्याची भीती लागते म्हणून. भाई, तुला तू सांगू, माझ्या आज्याच्या जमान्यातील सोन्याच्या हंड्या मला वावरामध्ये नांगर टिकटने मिळालेल्या आहेत. त्यामध्ये सोन्याचे बिस्कुट आहे. तू छोस म्हणून सांगतो, कोणाला सांगशील नको. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुझ्यावर माझा जीवा किती फेकशील तू. मी नाच गाण्यावाली बाई आहे म्हणून माझ्या डोक्याचा नुसता भुसत मला असं समजू नको. मंगला, खरं सांगू मंगलाबाई, खरंच मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझा माझ्यावर भरोसा नाही का? नाही ना, अजिबात नाही. खरंच मंगला, तुझ्याशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. जेव्हा बघावं तेव्हा तुझीच आठवण येते. अगं मी पलंगावर झोपायला जातो, झोपताना पलंगावर त्या उशीमध्ये तू दिसते.
झोपून उठतो, आंघोळीला पाणी काढतो, त्या गरम गरम पाण्यात खदरत खदरत तू दिसते. खरंच मंगला, ज्या ठिकाणी पाहावं त्या ठिकाणी दिसतेस. घरी आमच्या घरी सकाळी सडा सारण होते ना, त्या शेणाच्या बोरबोडीत दिसते. सडा सारण झालं की जेवायला जातो आणि जेवणाच्या ताटीत तू दिसतेस, भाजीचा पत्ता नाही. जेवण झालं तर मग संडासकडे जातो, तुझं नाही दिसत. हा प्रेम किती आंधळा आहे, ज्या ठिकाणी दिसायला नाही पाहिजे त्या ठिकाणी दिसतात. मंगला, आय लव्ह यू. अगं तुला पाहून ना माझ्या दिलात असं वाटते सांग. अगं पाहून तुला प्रीतीच्या फुला दिल हे पागल झालं. पाहून तुला प्रीतीच्या फुला दिल हे पागल झालं. माझ्या दिल हे पागल झालं. आवडती माझ्या